तर हॅलो गाईज, मी संतोष जाधव आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी चाललो आहे दुर्गा टेकडी येथे आणि हे ठिकाण आहे पिंपरी चिंचवडमध्ये निगडी या ठिकाणी अप्पू घर आहे आणि त्या ठिकाणी दुर्गा टेकडी आहे. तर छान वातावरण आहे. मी तिथे गेलेलो आहे आधी बायकोसोबत. फर्स्ट टाईम चाललो आहे तिला दाखवण्यासाठी आणि शूट कधी केलेलं नाही. तर आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करणार आहे, शॉर्ट व्हिडिओ पण आणि असा फुल व्हिडिओ पण. तर व्हिडिओ एन्जॉय करा. चला. तर आलो आहे मी इथं दुर्गा टेकडी या ठिकाणी. पिंपरी चिंचवडमध्ये हे ठिकाण आहे भक्तिशक्तीच्या जवळ. तर वातावरण बघा, एक नंबर आहे. आत्ता मोर वगैरे दिसला आम्हाला इथं. तर असं गार्डनमध्ये बंद ह्याच्यामध्ये ठेवलेले असतात पिंजऱ्यामध्ये, पण इथं ओपन फिरत होता. जागोजागी कचरा टाकण्यासाठी आहे, त्याच्यामुळं ते कचरा वगैरे फक्त पानांचा पडलेला आहे. बाहेरून प्लास्टिक अलाउड नाही या ठिकाणी. चांगली गोष्ट आहे. आणि मी या ठिकाणी बऱ्याच वेळा आलेलो आहे, पण बायकोला घेऊन फर्स्ट टाईम आलो आहे. ह्याच्या आधी पण आलो होतो, पण व्हिडिओ शूट नव्हता केला. तर आता थोडंसं ब्लॉगिंगमध्ये घेतो आहे बायकोला. कसं वाटतंय? खूप छान आहे, फिरण्यासाठी वगैरे छान आहे. प्रत्येक 100 मीटरला असे वळणदार रस्ते आहेत. आता पाऊस होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे जरा ग्रीन ग्रीन झालेलं आहे. त्याच्या आधी उन्हामुळे सगळं सुकलं होतं. तर हे बघा, छान दिसतंय, मस्त. तर मस्त आहे इथं. लहान मुलांना खेळण्यासाठी आहे आणि जे मोठे आहेत त्यांच्यासाठी शांतता, मस्त झाडी वगैरे. तर वन डे ट्रिप छान होऊ शकते छोटीशी या ठिकाणी. आमच्या घरापासून तर 15 मिनटाच्या अंतरावर आहे, जवळच आहे. तर येऊ शकता तुम्ही. छान वातावरण आहे. हॉरर लुक आलाय, जंगलात आल्यासारखं वाटतंय. वरच्या साईडला चाललेलो आहे आता पायऱ्यावरून. मस्त हे बघा, खूप वरच्या साईडला आलेलो आहे. दमलो आम्ही. तुम्हाला दाखवतो मागचं, एक मिनिट. हे बघा, खालच्या बाजूला असं आहे पूर्ण आणि आम्ही आलो आहे वरती. इथला नजारा तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, एक मिनिट. तर हे बघा, पूर्ण झाडी झाडी आहेत. आम्ही वरती आहेत आणि खालच्या साईडला तो रस्ता होता आणि वरच्या बाजूला असं आहे ग्राउंड सारखं. हे झाडी वगैरे मस्त छान वाटतंय. हे बघा, भक्तिशक्तीचा झेंडा इथून दिसतोय. हे बघा, खूप उंच आहे तो, एवढ्या लांबून पण दिसतोय इथं. तर आता चाललोय आम्ही दुर्गा माताच्या मंदिराकडे. इथं पुढं व्यायाम करण्यासाठी आहे वरच्या बाजूला. हे बघा, असं वातावरण आहे. हा पलीकडे आपल्याला अलाउड नाही, आर्मी एरिया आहे इथे. जुना गेट वगैरे दिसतंय. या साईडला आर्मीचा एरिया आहे. कसलं भारी वातावरण आहे बघा. चला. तर इथून दुर्गा माताच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला. या ठिकाणाहून जर बाहेर गेलो तर पूर्ण ऊन पडलेलं आहे आणि इथं बघा पूर्ण असा अंधार पडल्यासारखं झालं आहे, कारण की झाडं आहेत भरपूर, त्याच्यामुळं. पूर्ण गार्डनमध्ये या रस्त्यावर आम्ही दोघंच आहे. एकदम शांतता, मस्त वाटतंय. पेंटिंगचं साहित्य घेऊन नाही आलो, एखादं लँडस्केप केलं असतं. पुढच्या वेळेस कुठंतरी चाललो ना, मग पेंटिंगचं साहित्य घेऊन जाईल मी आणि लँडस्केप वगैरे करण. ते पण तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये लाईव्ह. या ठिकाणी बघा झाडाच्या मुळ्या कशा आहेत, जरा वेगळ्यात दिसल्या म्हणून शूट केलं. मंदिर परिसर बघा कसला भारी कुंड्यांनी सजवलं आहे. आणि इथं दुर्गा माता मंदिर. तर हे आहे दुर्गा माता मंदिर. आतल्या साईडला मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. बोट वगैरे आपण काढलेत बाहेर. या ठिकाणी आहे सिंह आहे.
या ठिकाणी दुर्गा माता, हे बघा. हे बघा दुर्गा माता. पुढे जाण्यासाठी जागा नाही, इथं लावलेलं आहे कंपाऊंड. इथून आतमध्ये जाऊ शकतो. तर इथून कंपाऊंडमधून आत आलेलो आहे दुर्गा मातेचं तुम्हाला व्यवस्थित दर्शन देण्यासाठी. हे बघा जवळून छान दिसते मूर्ती आणि आजूबाजूचा परिसर अशा प्रकारचा आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी वगैरे असतं, तर छान असं पाणी वाहत असतं इथून समोरून. आता बरेचसे चेंजेस केलेले आहेत. बाहेर हे कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत, हे बघा. आणि इथं बसण्यासाठी वगैरे भरपूर जागा आहे. ह्या साईडला पण इथून असं पाणी वाहतं पावसाळ्यामध्ये. इथून या ठिकाणाहून. पण आता पावसाळा नाही, आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळं पावसाळ्यातला पण व्हिडिओ मी काढन जर या ठिकाणी आलो डबल तर. आणि हा बघा मागच्या साईडला पूर्ण खडक आहे आणि त्याच्या पलीकडल्या पण बाजूला खडक आहे आणि इथं मंदिर आहे. आणि आता सध्याला मंदिरात कोणच नाही, मी एकटाच आहे पूर्ण मंदिरामध्ये आणि एकदम शांतता आहे. तर आता वाजलेत 5:45. तर आता आम्ही निघतोय घरी. जाताना काय तुम्हाला दाखवता आलं तर दाखवन. आडवा व्हिडिओ मी वरती आल्यावर शूट करायला घेतलेला आहे. तर इथं दुर्गादेवी मंदिराच्या बाहेर आहे मी आणि छान मोर वगैरे इथे दिसते. थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आजूबाजूला मस्त कुंड्या वगैरे लावल्यात आणि ह्या साईडला बघा काय आहे, हे बघा हे कमळाचं तळं आहे. पावसाळ्यामध्ये इथं भरपूर कमळ वगैरे असतात, पण आता नाही तिथं कमळ. तर छान डेकोरेशन केलेलं आहे मस्तपैकी, प्रसन्न वाटतं. इथं मोर वगैरे आहेत. इथं मी तुम्हाला शूट करून दाखवत होतो. हे बघा लांब, हे बघा मोर कसला सुंदर दिसतोय. ओपन स्पेस मध्ये फिरतोय तो. भरपूर आहेत, 7-8 दिसले आतापर्यंत आम्हाला. तर देवीचं दर्शन घेतलं. आताच निघालो आम्ही घरी. चला, छान आहे मस्त परिसर, मंदिर वगैरे मस्त आहे. आज गर्दी नव्हती मंदिरामध्ये, त्याच्यामुळं छान जवळून देवीचं दर्शन घेता आलं आणि छान मस्त शांत वातावरण होतं. आणि बाजूला आपलं कुंड्या वगैरे झाडाच्या मस्त लावल्या होत्या. मागच्या बाजूने मोर वगैरे आम्हाला दिसले, 7-8 मोर होते. थोडासा शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण खूप लांब असल्यामुळे एवढे दिसत नसतील. आणि आजूबाजूचा परिसर मंदिराचा खूप छान आहे. एका साईडला आपलं कमळाचं तळं वगैरे आहे, पण ते पावसाळ्यामध्ये त्याच्यात कमळ वगैरे येतात. आत्ता नाहीत कमळ त्याच्यामध्ये. आणि आजूबाजूला कुंड्या वगैरे एकदम छान लावलेल्या आहेत. प्रसन्न वाटते तिथं आले तर. पिंपरी चिंचवडमधले आणि पुणेमधले जे कोणी आहेत ते दुर्गा टेकडीला अवश्य भेट द्या, कारण की छान मस्त वातावरण आहे. आता निघालोय आम्ही घराकडे आणि रस्ता बघा पूर्ण सामसूम, कोणीच नाही. या साईडला बघा दगड मस्त लावलेत आणि त्याच्यावर पिवळे पिवळे फुलं पडलेत, तर मस्त वाटतंय. हे बघा पक्ष्यांचा आवाज आहे का, पक्ष्यांचा येतोय का? हे आवाज ऐकायला भेटत नाहीत बाहेर, त्यासाठी तुम्हाला असं बाहेर यावं लागतं. जंगलात फिरा, बागेत फिरा, तेव्हा तुम्हाला असे निसर्गातले पक्ष्यांचे आवाज ऐकायला भेटतात. इथे असं बसण्यासाठी जागा वगैरे आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये इथे लोक बसतात. आणि हा जातो रस्ता आपला गेटकडे. या साईडने आपण आलो होतो तलावाच्या बाजूने. तलावाची शूटिंग घेतली नाही, जाताना मी तुम्हाला दाखवून. हे बघा बायको दमली, चेहरा बघा तिचा. आता मी व्हिडिओ सुरू केलाय म्हणून हसायला लागली. व्हिडिओ चालू नव्हता तर बारीक चेहरा करून चालत होती.
व्हिडिओ दाखवला की आता हसायला लागली. दमली का? थोडीशी. थोडी ना, अजून फिरू आपण हं, भरपूर. हम्म. या ठिकाणी नवीन झाडं लावलेत, मस्त वाटतात. बांबूचे झाड आहे ते, अजून याचे हिरवेच बांबू आहेत. आणि ह्याच्यावर जे हे असं करतात ना, हे कलाकृती, त्यांनी जरा सुधरा, हे असली घाण करू नका निसर्गामध्ये. खालच्या साईडला आलेलो आहे आणि तिथे पलीकडे तलाव आहे, तुम्हाला दाखवतो, मगाशी दाखवलं नव्हतं. तर इथं दुर्गा टेकडीला आतमध्ये आल्याच्या नंतर गेटच्या आतमध्ये आल्यावर अशा प्रकारचा तलाव आहे, हे बघा. आणि इथे बदक आहे पलीकडे बसलंय, हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे बघा. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आणि तलाव माझ्या मागच्या साईडला आहे. तर आता हा गेटमधून आतमध्ये आल्यावरच आहे. तर आता आम्ही निघतो घरी आणि मग आता बघू, आता व्हिडिओ मी स्टॉपच करेन. तर झालं संपूर्ण दुर्गा टेकडी फिरून झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही गेटकडे. बाहेर आलं आहे गेट आता. तर चला मग निघू. तर निघालो आहे गेटकडे, हा बघा गेट. आणि आता गेटच्या आतमध्ये आल्याच्या नंतर हे शूट करायचं राहिलं होतं माझं, तर आता जाताना शूट करतो. खारुताई आहे ती, नवीन बनवलं आहे ते. आणि आता गेटच्या बाहेर आलेलो आहे आणि अशा प्रकारचा गेट आहे दुर्गा टेकडीचा. बाहेरच्या बाजूला अशा प्रकारचे दुकानं वगैरे आहेत. आता पार्किंगकडे चाललो आहे मी. या ठिकाणी आपली गाडी काळा घोडा. तर हॅलो गाईज, तर आत्ताच मी आलेलो आहे दुर्गा टेकडीवरनं घरी आलेलो आहे. तिथला व्हिडिओ वगैरे शूट केला आहे. तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे यापुढे देखील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तोपर्यंत बाय बाय.